साठी आहे ना बारीक बारीक ढोल वाजतो तशा वाजतो साईच्या पालखीचं हातात नाचतो. तर मित्रांनो आता वाजले 4:05 झालेले आहेत आणि नवीन व्हिडिओची चालू करतो. आज आहे डे 6. तर आता आम्ही उठलो आहे. आता फ्रेश वगैरे होऊ, चहा पिऊ, मग निघू. काल रात्री 1:30 वाजता आमचे मित्र आले, तर ते तुम्हाला पुढे दाखवतो कोण मित्र. तर आमचे सेट लोक आलेले आहेत रात्री 1:30 वाजता आणि आता वाजले 4 आणि गाडी चालू ठेवून झोपलेले आहेत. त्यांच्यामधला फक्त एक पतू बाहेर आहे. आमचे मित्र प्रथमेश राऊत काय बोलेल तू आपल्या पालखीबद्दल? काय करू ना, मला इच्छा होती पण इच्छा नव्हती बसून आज उचला येऊ शकला नाही. मग पुढच्या वेळची मी ट्राय करणारच आहे. म्हणून तू 2 दिवस अगोदर आलाय आम्हाला भेट द्यायला, बरोबर? सकाळ सकाळ मशीन मारताना रात्री एवढं मसाज करू नये. आणि हे आमचे मंडळी चिराग राऊत आणि सर्व मंडळी अलग अलग झोपलेली आहे, पण आम्ही एकत्र झोपतात. मॉर्निंग चाय विथ टोस्ट. तर आमचे भाविक पण आलेले आहेत. हेच ते सेट गाडीमध्ये झोपलेले. अजून 2 सेट बाकी आहेत. त्यांच्या मागे अजून एक सेट मयूर सेट गाडीमध्ये झोपलेले. हेच ते. गुड मॉर्निंग साईराम. ओम साईराम. तर हे आमचे मोठे सेट जे रात्री AC लावून झोपलेले, त्यांना म्हटलं आम्ही की आमच्यासोबत झोपा, पण काय नाही झोपले. तर आज रात्री नक्कीच यांना आमच्यासोबत झोपवण्याचा प्रयत्न करू. झोपू आम्ही रूमवर. तर आता 5 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आम्ही सर्व निघालो आहोत. आज सर्व एकत्र चालण्याचा प्रयत्न करणार आहेत, पण ते शक्य नाही आहे ते मला माहिती आहे, कारण की सर्वांची चाल अलग असते. साईराम. चला चला साईराम. यो ब्रो. आता आम्ही जर निघालो. आता आमचा दुपारचा मुक्काम धारणगाव इथे आहे. त्यानंतर मग संध्याकाळी वावी इथे आमचं रात्रीचं मुक्काम असेल आणि थोड्याच म्हणजे एक तासाभराचं म्हणजे काही तास शिर्डीसाठी बाबाच्या भेटीच्या आतुरसाठी आम्ही तयार झालेले आहेत. धन्यवाद. आजचा आम्ही पहिला शॉर्टकट मारत आहेत. सिन्नरमध्ये आता आम्ही आणि बस डेपोच्या इथून थोडासा शॉर्टकट आहे, तर तो मारतोय आम्ही. त्याला झोप आलेली आहे, मग याच्यासाठी काहीतरी कमेंट करा. नाही मी रात्रभर हा रोज रात्री काम करतो, काय काम करतो माहीत नाही, झोपत नाही भाऊ. रील ओके ब्रो, नाईस ब्रो. तर मेन रोड इथून जातो आणि आम्ही शॉर्टकटने चाललो आहे. तर मित्रांनो, शॉर्टकट मारताना कसं वाटते? खूप बरं वाटते. छान छान मस्त. शिवाजी महाराज की जय. तर आज आम्ही खूपच चांगला स्पीड मेंटेन करत आहेत. आज आम्ही आमच्या निशाणीसोबत चालत आहेत आणि सर्वच मेंबर खूप फास्ट चालत आहेत. तर खूपच बरं वाटते. असंच चालत राहा 2 दिवस. तर आता 6 वाजायला 10 मिनटं राहिली आहेत आणि डे 5चा व्लॉग अपलोड झालेला आहे नेहमीप्रमाणे, म्हणजे रोजप्रमाणे 11:11 तुम्ही पाहू शकता. आणि मागील सर्व व्लॉगला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. ओम साईराम. 10 मिनटं झाली, आम्ही
सर्वात लास्टला पडलो आहोत, पेट्रोल पंपला थांबलो आहोत. आता तुम्ही समजा कशासाठी थांबलो आहोत. असं मी म्हटलं होतं की सिन्नर सोडल्यानंतर खूप सारे म्हणजे पालख्या लागतील, तर तुम्ही पाहू शकता पुढे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही चांगला डिस्टन्स कवर केलेला आहे. खूप फास्ट चालत आहेत. आता आम्ही 6 जण मागे राहिले आहेत आणि आमच्या मागे अजून असतील 1-2 मेंबर्स आमचे पालखीचे. बाकी सर्व पुढे आहेत. खूपच सुंदर सनराईज होताना पाहू शकता तुम्ही. तर आता टाईम झाला आहे 6:45 झालेले आहेत आणि आम्ही पेट्रोल पंपावरून निघून झाला असेल अर्धा तास. आणि खूप स्पीडला आलो, खूपच स्पीडला आलो. खूप डिस्टन्स कवर केलं. 9.5 किलोमीटरच्या वरती झालेलं आहे आता आमचं टोटल डिस्टन्स. सिन्नरवरून आम्ही थांबलो होतो तिथे. साईराम पाणी पाणी साईराम पाणी. थम्सअप वगैरे काय? नाही राहू द्या, विचारलं तेवढं बरं आहे. टाईम झालेला आहे 7:15 आणि आता आम्ही चांगला स्पीड मेंटेन केला आहे आणि आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला पोचलो आहोत. पाहू शकतात तुम्ही आमच्या समोर. हर्षदाचा बड्डे आहे, तर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. आज नाश्त्यामध्ये आहे पावभाजी. कॉफी. तर आता वाजलेत 7:45 आणि आता आम्ही नाश्ता करून निघालो. मस्त नाश्ता केला, पावभाजी होती आणि कॉफी पिली. आता सर्व पाहू शकता तुम्ही निघालेत. आम्ही पहिले पालखीला यायचो तेव्हा पतू पण असायचा. तर पतूला माहिती आहे आता सर्व्हिस रोड असल्या कारणाने सोपं होतं चालायला. पण पहिले हायवे होता तर थोडी भीती वाटायची. गाडी म्हणजे स्लो होत नाही आणि थोडा ते पण ॲक्सिडेंटचा पण थोडा भीती वाटत होती. पण आता खूपच बरं वाटते चालायला. आणि पतू आता तू आपल्या पालखीमध्ये परत चालतोय, कसं वाटते? मस्त वाटतंय. मला येत होतं पण आपल्या मार्च एंडिंगमध्ये मला जमलं नाही. बघूया, पुढच्या वेळी ट्राय करणारच आहे. नक्की जाणार. तर आता 8:30 वाजले आहेत पण ऊन खूप कडक आहे. बरं झालं आम्ही सकाळी खूप डिस्टन्स कवर केला. आता अजून आम्ही हायवेला चालत आहेत, म्हणजे सर्व्हिस रोड बनवला आहे पदयात्रेंसाठी. आणि हे आमचे प्रतीक भाऊ काल काय बोलले नाही, आज तरी काय बोला. ओम साईराम. मित्रांनो, आम्ही आता शिर्डीपासून आहोत 50 किलोमीटर. लवकरच पोहोचू शिर्डीला. उद्या पहाटे आमचं दर्शन आहे. ज्या गोष्टीची आतुरता होती ती आता एकच दिवस राहिला त्या गोष्टीसाठी. बाबांचे दर्शन घेऊ, ते सर्व तुम्हाला दिसेल. आता खूप थकलेलो आहोत, ऊन पण खूप आहे. बस इतकंच बोलायचं आहे. फायनली गाईज गुंगा बोला. गॉगल दे फोटो काढायला. आमच्या साई सावली मंडळाचे सर्व पदयात्रींची 7 दिवस सेवा करताना खूप आनंद होत आहे. आता आम्ही सिन्नर मार्गाला आहेत. थोड्या वेळ आम्ही वावीच्या रस्त्याने निघूया. सर्व साई भक्त खूप थकलेले दिसत आहेत. पुण्यातून झालं पेटताना दिसत आहेत. ओम साईराम. बरं आहे ना शेवटी प्रत्येकाने. मेरी मोहब्बत सुन, मैं मशवरा दूंगा. तारीफ तेरी है दिल से, आई है लफ्ज पे बन के कवाली. शिरडी वाले साई बाबा आया हूँ तेरे दर पे सवारी. दर पे सवाली रे बाबा, दर पे सवाली. ढोल वाजतो, ताशा वाजतो, साईच्या पालखीत हातीत नाचतो. ढोल वाजतो, ताशा वाजतो, साईच्या पालखीत हर्ष नाचतो. तर आता आम्ही खूप मजा करत आलो, नाचत आलो, गाणी बोलत आलो. तर टाईम कसं निघून गेलं समजलं नाही. तर आता टाईम झाला आहे 9:35 झालेले आहेत आणि आता फक्त आमचा जो दुपारचा मुक्काम आहे तो फक्त 1 किलोमीटर बाकी आहे.
तर आता बघू किती टाइम आले. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. पायाला माझ्या पैजण द्याल काय. आज रेकॉर्ड ब्रेकिंग टाईममध्ये पोचलो. आज सर्वात म्हणजे सकाळचा मोठा पल्ला होता तो आम्ही पार केलेला आहे, तोही खूपच फास्ट. चिवडा पार्टी. मेरे साई की है दुनिया दीवानी, क्या बताऊं तुम्हें कहानी, मेरे साई की दुनिया दीवानी. पदाधिकारी प्रतीक मात्रे यांनी लस्सी दिलेली आहे, त्यांचे खूप लस्सी प्या. लस्सी टाईम. लस्सी टाईम. लस्सी टाईम. हाय ब्रो हाय ब्रो. हाय ब्रो हाय मान्ना. 3:30 वाजलेले आहेत तर आम्ही लस्सी पितच निघालो, कारण की आजचा पल्ला खूपच लांब आहे. ते तुम्हाला लास्टला पोचवेल तेव्हा सांगेल किती किलोमीटर होता नक्की, कारण की आजचा पल्ला खूपच लांब आहे. तर 2016ची स्टोरी आहे. धरणगावच्या 2 किलोमीटर मागेच माझं बारसं झालं होतं माझ्या 2 मित्रांकडून, मयूर आणि अमोलकडून. जे लोक मला खूप चांगलं ओळखतात त्यांना माहीत आहे की मला हार्दिक व्यतिरिक्त काय मारतात तो पण नाव. तर ते इथेच म्हणजे याच रोडला म्हणजे इथेच मागे नामकरण झालं होतं. काय बाबा. ओके. तर आताचा प्रवास आहे धरणगाव ते बहादूरपूर. ऑन पेपर 20 किलोमीटर आहे, पण ते खरंमध्ये 20 किलोमीटरपेक्षा जास्तच आहे. शकतात भाविक पाणी घेऊन आहेत आणि अमोल ही. साईराम. आज ऊन नाही मिळत तर चालायला खूप बरं वाटते. काल फक्त एक दिवस ऊन होतं तर हालत थोडी खराब होती, पण आज खूप मजा येते चालायला. 4:30 कसे वाजले समजलं नाही. अजून खूप पल्ला बाकी आहे आणि उद्या सकाळी शिर्डीमध्ये प्रवेश करतील तर खूपच आनंद होत आहे. कसे 6 दिवस निघून गेले आणि 7वा दिवसही कसा जाईल तेही समजणार नाही. सर्व साईबाबांची कृपा आहे. शिर्डीला जातो आम्ही, शिर्डीला जातो. ओम साईराम. आज आमच्या पालखीसाठी साई सावली मित्रमंडळ उंबोरी या पालखीसाठी आज रोज मिल्कचा इथे ज्यूस देण्यात आलेला आहे. ओम साईराम. ओम साईराम. रोज मिल्क. तर आता आम्ही पेट्रोल पंपावर थांबलो होतो आणि ज्यूस पिला. तर आता आमच्यासोबत भाविक पण चालत. भाविक कसं वाटते पालखीला? म्हणजे पहिल्यांदा पालखीला आलाय ना? म्हणजे पहिल्यांदा पालखी बघतोय तर कसं वाटलं? चांगलं आहे. आता मग पुढच्या वर्षी चालत जाण्याचा प्रयत्न करेल. बघेल. आता दुपारी चालायला जमत नाही, संध्याकाळी ठीक आहे. तसं पण आम्ही सकाळी चालतात आणि संध्याकाळी चालतात. हा, मग असं असेल तर मग येईल पुढच्या वर्षी नक्की. 6 वाजायला 5 मिनटं झालेले आहेत आणि आता आम्ही खूप चाललेलो आहोत. तुम्ही पाहू शकतात पुढे पोरं चालत आहेत. आता अर्धी म्हणजे जे निशाणी घेऊन गेले ते खूप पुढे गेले. आम्ही मध्ये चालत आहेत आणि खूप जण आमच्यापेक्षा मागे आहेत, म्हणजे 3-3 किलोमीटर पाठीमागे आहेत. म्हणजे आता पुढून राईट मारायचं आहे. तर भाविक कसं वाटलं 1 तास चालून नॉनस्टॉप? असं वाटलं एकदम. आणि आता अजून चालेल ते गाडीत बसेल. आता बघू. आता गाडीपर्यंत पोहोचून पाय दुखत आलाय आता. मग तू आराम कर. थोडा आराम पुढे करेल. भेटू आपण. आता किती वाजले? 6 वाजले. 7ला चालू होतं परत चालायला. मग
ओके, आता तिथे गाडी उभी आहे, सिग्नल दाखवते बघा. आता तिथून आपल्याला राईट मारायचं आहे. तर आता आम्ही जो वावी मार्ग असतो त्या रोडला जॉईंट झालो आहोत. पुढून जाऊन एक लेफ्ट येईल आम्हाला, तेव्हा प्रॉपर वावी मार्ग म्हणजे तिथून शिर्डी साईबाबा मंदिर खूप जवळ. हा शॉर्टकट होता. पाहू शकतात समोर सनसेट होतो, पण आम्ही शॉर्टकट नाही घेतला. आज प्रॉपर रोडने आले आहोत. आता आम्ही इथून लेफ्ट मारू. हॅलो. समोरून समृद्धी मार्ग जातोय, समृद्धी महामार्ग. आणि पाठी पाहू शकतात खूप सुंदर सनसेट होत आहे. तर आता 7:20 झालेले आहेत, अंधार झालेला आहे आणि आम्ही आता पण चालतच आहोत. अजूनही आम्हाला म्हणजे आमचे पुढे जे चाललेले आहे गेलेले आहेत ते भेटले नाही अजून. तर पाहू आता किती मिनटात भेटतील. आता अध्यक्ष साहेब आलेले, बोलले का 15 मिनटं चाला, पुढे थांबलेले आहेत, मग तुम्ही DJ सोबत चालू शकता. म्हणजे सर्व एकत्र निघणार आहेत. आता बघू नक्की एकत्र निघणार आहेत का, कारण की काही लोकांना घाई असते, मग ते निघून जातात हॉल्टवर पोचण्याची आणि आमच्यासारखे मागे राहतात. तर आता आम्ही थांबलो होतो चहा पिण्यासाठी आणि DJ पण होता, पण सर्व जे पुढे पोचले होते ते DJ सोबत निघाले आणि आम्ही चहा पिता पिता आम्हाला 5 मिनटं लागली. आता DJ खूप पुढे गेला आहे आणि आता आम्ही अजून मागे आहेत आणि रोड खूप अजून चालायचं आहे. म्हणजे 7:30 वाजलेत, पण टाईम खूप होईल. आता बघू किती टाईम होईल. आता अंधार आहे तर जास्ती काही दाखवू नाही शकत. सिंगल लेन रोड आहे, सरळ आहे, हे बघू आता. तर आता समोर एक गेट दिसत आहेत आणि मी एवढ्या वर्ष आलो नाही. आमचा पहिले स्टॉप असायचा बायजामाई. आता जसं म्हणजे हॉल्ट चेंज झालेला आहे नाईटचा, तर या गेटपासून 3 किलोमीटर आहे असं शुभम आपले सचिन बोलत आहे. कारण 3 किलोमीटर दूर आहे. नक्की ना, आता बघू नक्की 3 किलोमीटर दूर आहे का 5 किलोमीटर, कारण की हा खोटा पण बोलत असेल. कन्फर्म आहे. कन्फर्म. जर कन्फर्म नसला तर तुझी वाट लावतो मी. तर आता हा 5चा गेट पाहून आठवलं की आम्ही हा गेट 7व्या दिवशी सकाळी क्रॉस करायचे, पण आता 6व्या दिवशीच करतात. म्हणजे खूपच लांबचा पल्ला आहे 6व्या दिवसाचा. मित्रांनो 8:20 झालेले आहेत आणि आम्ही आमच्या आजच्या रात्रीच्या मुक्कामावर पोचलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही समोर. आज आमच्या रात्रीचा मुक्काम साई सावली मित्रमंडळ 1 नंबर आहे. काय फॅन आहेत आणि खूप मोठा पण आहे आणि खूपच असं वाटतं की उद्या शिरलो जातो कधी आणि आपल्या बाबांना भेटतो कधी. जब भजन करे मिलकर रस कानों में घुल जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए. लगड़ी वाले भरतर माला शिरडीला लंगड्या पायाला माझ्या पैगण डाल का हो, पैगण डाल का लंगड्या पायाला माझ्या पैगण डाल का, पैगण डाल का. माने भरतर माला शिरडीला न्याल का, बोबडी माने भरतर माला शिरडीला
माझ्या माई गजाल का माई गजाल का कोंबड्या वाणीला माझ्या माई गजाल का माई गजाल का तुम्ही दादा माझ्या साईला भेटाया तुम्ही दादा निघालो तुम्ही सांगा माझ्या साईला भेटाया तुम्ही सांगा विधान बोलावणं संसारीनं हे मनाला गोपालची घेऊन हे विठ्ठलानं आज मला मी निघालो तुम्ही सांगा माझ्या साईला भेटाया तुम्ही सांगा निघालो तुम्ही सांगा माझ्या साईला भेटाया तुम्ही साईला भेटाया तुम्ही सांगा निघालो तुम्ही सांगा माझ्या साईला भेटाया तुम्ही सांगा वाट सैन्य शिरलीची बसताई सारी भगवे झेंड पडकले जाओ अंबरी वाट धरली देवीची भक्तानी झाली भगवे देश भडकली जाहो अंबरी बोलावणं संसारीनं हे मनाला तो बालक घेऊन हे विचारलं आज मला निघालो तुम्ही सांगा माझ्या साई चालत येईल साई बाबा मी शिर्डीला आई चालत येईल उजवट तिरे मोड साई बाबा मी शिर्डीला आई चालत येईल आले पायाला त्रिपुर शिडीला चाललंय पायी पायी एवढा समुदाय घेऊन चाललाय गेला दबाय एवढा समुदाय घेऊन चाललाय साई सावली समुदाय घेऊन चाललाय साई सावली एवढा समुदाय घेऊन चाललाय कंटाळाय अरे हौसेना नाचन चाललं पायी पायी तिला नाचावी गावी तिला नाचावी माझ्या तुझा आलेला तुझ्या पायावर देवीला बालकीला खाता कोणी लावला खाता कोणी लावला बालकीला खाता कोणी लावला लावीला कांचन दादा निगो कांचन दादा साई बाबा भेटलाच ना आदो भेटे राहिला साई बाबा भेटलाच ना आदो भेटे राहिला साई बाबा भेटलाच आपले शिर्डी गावाला भेटला सर्वांनी जोरात बोलायचं साईबाबांसाठी आय लव्ह यू झालं पाहिजे. सर्वांवर साईबाबांचं प्रेम आहे दिसते श्रद्धा दिसते म्हणून त्यासाठी शिर्डी बाजार तुला मी पाहिले तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय हे साईबाबासाठी आय लव्ह यू आहे या बारीक बारीक साईबाबा तुला तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. सर्व साई भक्तांचा आवाज जोरात आला पाहिजे. शिर्डीपर्यंत आवाज गेला पाहिजे साई. शिर्डी बाजार तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. बारीक बारीक
ह्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला आपला 7 दिवस प्रवास कसा घडला हे आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं. तरी सुद्धा त्याच्या चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे. ओम साईराम. तर होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल. सकाळपासून चालताना तर खूप त्रास झाला, पण इथे येऊन जी मजा आली भजनाला आणि नाचायला ती अलगच होती. तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.